टिटवाळ्याच्या ड्रग्ज प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येतेय। ड्रग्ज पेडलर अमीर सय्यदनं एक्स्टसीच्या 25,000 गोळ्या विकल्यात। अमीर सय्यदची लिव्ह इन पार्टनर अश्विनी पॉलच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। अमीर सय्यदनं गोळ्यांची परदेशातून तस्करी केल्याचा संशय व्यक्त होतोय। आमिरनं अटकेपूर्वी 5,030 गोळ्या अश्विनीकडे दिलेल्या होत्या। आमिरनं स्वतःच अटकेपूर्वी 20,000 गोळ्या विकलेल्या आहेत। एक्स्टसीच्या गोळ्या कुणाला विकल्या, तस्करीच्या रॅकेटचा सध्या शोध सुरू आहे। ड्रग्ज पेडलर आमिर आणि अश्विनी दोघंही सध्या अटकेत आहेत, पण तब्बल 25,000 गोळ्या आमिरनं विकल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, 25,000 गोळ्या एवढा मोठा आकडा आहे, अर्थात याचं कनेक्शन खूप खोलवर आणि आणखीन किचकट असण्याची शक्यता आहे। काय काय उघड झालंय आतापर्यंतच्या माहितीत? प्रज्ञा, टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात सातत्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। आताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या आमिर सय्यदचा ताबा परवा पोलिसांनी घेतलेला होता, त्याने तब्बल 25,000 गोळ्यांची एक्स्ट्रासी गोळ्यांची तस्करी केल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यातीलच 5,000 गोळ्या या अश्विनी पॉलच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। सध्या जो आमिर आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, ज्याने सगळ्या ड्रग्सची तस्करी केली होती। मात्र एवढा मोठा ड्रग्सचा साठा नेमका कसा त्याच्यापर्यंत पोहोचला हा एक नक्कीच तपासाचा प्रश्न आहे। पोलीस आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार त्याने ही सगळी ड्रग्सची तस्करी ही परदेशातून केली होती आणि त्यातील जवळपास 20,000 गोळ्यांची विल्हेवाट किंवा त्यांची विक्री देखील त्याने आतापर्यंत केलेली होती। ज्या उर्वरित 5,000 गोळ्या होत्या त्याच्यासाठी तो चांगली किंमत देणाऱ्या ग्राहकाच्या शोधात होता, मात्र ते त्याला जमलं नाही। तत्पूर्वीच त्याला डीआरने अटक केली आणि त्याची जी लिव्ह इन पार्टनर होती अश्विनी पॉल हे देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने हा सगळ्या 5,000 गोळ्या ह्या सध्या पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या आहेत। आता नेमक्या ड्रग्स नेमक्या परदेशातून आणल्या तर कुठून आणल्या, त्यासोबतच त्यांची विक्री ही नेमकी कोणाकोणाला करण्यात आलेली आहे, या सगळ्याचा आता पोलिसांकडून तपास केला जातोय। प्रज्ञा, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मुंबईतल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन समोर आलंय। ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केलेल्या जिया जॅकब ही अभिनेत्री असल्याची माहिती आहे। जिया जॅकबच्या बँक खात्यावरती लाखोंचा व्यवहार झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले गेल्याचा आरोप आहे। त्यामुळे आता फिल्म कनेक्शन या सगळ्यामध्ये उघडकीस येते। कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता